आज थंडीमुळे काजल बऱ्याच दिवसांनी बाजारात गेली होती। तिला वाटेत एक वृद्ध महिला दिसली। तिच्याजवळ तिचे जुने फाटलेले कपडे आणि अशा बऱ्याच गोष्टी तिने रस्त्याच्या कडेला ठेवल्या होते। काजलला काहीतरी विचित्र वाटले। तिला बाजारात जायलाही वाटत नव्हते। परत येताना तिने जवळच्या विक्रेत्याला विचारले, तेव्हा तो म्हणाला, तिला इथे 1 महिन्याहून अधिक काळ झाला आहे। ती आता आजारीही झाली आहे। हे ऐकून काजलचे मन खूप दुखावले। मुलांमधील मालमत्तेच्या वादामुळे ही बिचारी आई बेघर झाली। बेघर झाल्यानंतर या आईचे प्रेम वेडे झाले। काजल जेव्हा जेव्हा त्या रस्त्याने जात होती तेव्हा तिला ती आई काहीतरी बडबडताना दिसायची। जर कोणी तिला त्रास दिला तर काजल त्यांच्या मागे धावायची। तिला त्या आईला अनेकदा अन्न द्यायचे होते, पण शेजारील दुकानदार म्हणायचा, तू तिला अन्न देऊ नकोस। ती आई कधी पण रागावते, ती कोणाला पण मारायला धावते। रात्री लोक तिला जे काही देतात ते ती खाते। कडाक्याच्या थंडीतही ती तिथेच राहते। महानगरपालिका अधिकारी खूप प्रयत्न करतात, तिला बाहेर उघड्यावर राहू नका असे सांगितले, पण ती त्यांचे ऐकत नाहीत। काही दयाळू लोक रात्री शेकोटी पेटवतात, काही जण तर त्यांच्यावर गरम कपडेही टाकून देतात। श्रीमंतांना कोणी काहीही बोलत नाही। तिचा मुलगा खूप मोठा आणि श्रीमंत आहे। सुरुवातीला काही लोकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ती फक्त बडबडत राहते, म्हणते की तिला तिच्याच लोकांनी दुखावले आहे। काजल तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करत होती, पण तिथल्या लोकांनी तिला नेऊ दिले नाही। म्हणून काजल जड अंतःकरणाने घरी परतली। त्या महिलेबद्दल विचार करता करता रात्र पडली होती, पण आज काजलला झोप येत नव्हती। तिला 5वीत असतानाचा असाच एक प्रसंग आठवला। एक म्हातारा माणूस अगरबत्ती विकायला येत होता। एके दिवशी खूप ऊन होता आणि सूर्य खूप कडक होता। दुपारी सर्वजण घरात होते। कोणीतरी दार ठोठावत असल्याचे जाणवले। तेव्हा अगरबत्ती विकणारा घामाने भिजलेला उभा असलेला दिसला। तो बेशुद्ध पडेल असे दिसत होते। त्याला बसण्यासाठी खुर्ची दिली, मग फ्रीजमधून पाणी घेतले, त्यात ग्लुकोज टाकले आणि त्याला प्यायला पाणी दिले। थोड्या वेळाने त्या बाबांना बरे वाटले। त्यांना विचारले, बाबा तुम्ही इतक्या उन्हात बाहेर का आहात? तेव्हा ते बाबा हसले। मी म्हणाली, आता हे रोजचेच झाले। बाबा दररोज यायचे, मी त्यांना काहीतरी खायला द्यायची, कधी भाकरी, कधी बेसन, कधी त्यांना थंड द्यायची। मी शाळेत जाण्यापूर्वी ते यायचे। मी माझ्या आईलाही पटवून दिले होते की त्यांना खायला घालणे हे खूप पुण्य आहे, आणि आम्हाला ते दररोज भरपूर आशीर्वाद द्यायचे। ते माझ्या आजोबांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होते। योगायोगाने एके दिवशी आजोबा गावात आले आणि अगरबत्तीवालाही आला। मी त्यांना थोडक्यात सर्व काही सांगितले। त्या अगरबत्तीवाल्याने मला सांगितले की त्यांना एक मुलगा आहे। लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी खूप नवस केले होते। तेव्हा आमचा मुलगा जन्माला आला। तेव्हा आम्ही त्याला खूप प्रेमाने वाढवले। माझे स्वतःचे 3 मजली घर आहे। मी एक प्रसिद्ध तांदूळ व्यापारी होतो। माझ्या मुलाने हळूहळू माझा व्यवसाय ताब्यात घेतला। मी खूप आनंदी होतो। माझ्या ओठाजवळ बराच काळ एक लहान पांढरा डाग होता, जो हळूहळू वाढत गेला। आम्ही आमच्या पती आणि मुलावर आंधळेपणाने विश्वास ठेवला। आम्ही माझ्या मुलाचे लग्न एका सुंदर मुलीशी लावले। काही वर्षांनी आम्ही घर आणि व्यवसाय माझ्या मुलाच्या नावावर सोडून तीर्थयात्रेला गेलो। एका महिन्यानंतर आम्ही परतलो तेव्हा सर्व काही बदलले होते। माझा मुलगा आणि सून मला घरात येऊ देत नव्हते। हा पांढरा डाग आमच्या मुलांनाही संक्रमित करेल असे ते बोलत होते। मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हा संसर्गजन्य आजार नाही, पण त्यांना फक्त एक निमित्त हवे होते। मी ओळखीच्या लोकांकडून काही पैसे उधार घेतले आणि माझ्या म्हातारपणात नवीन घर स्थापन केले। माझ्या तरुणपणी मी सर्व काही आनंदाने केले, पण आता मला अश्रू अनावर होतात। माझी पत्नी पापड, लोणचे असे खूप काही बनवते, मग मी ते दुकानात आणि कधी कधी घरोघरी विकतो। आम्ही आता कसे तरी उदरनिर्वाह करतो। एकाच शहरात राहूनही माझा मुलगा कधीही आमची विचारपूस करत नाही। आम्हाला आमच्या नातवंडांना पाहण्याची खूप इच्छा आहे। माझ्या हितचिंतकांनी मला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा सल्ला दिला, पण मला वाटत होते की माझ्या नशिबात हेच लिहिले असेल। हे माझ्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे। माझा मुलगा यशस्वी व्हावा। माझ्या आजोबांच्या आणि अगरबत्ती विकणारा यांच्या दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले। अशीच 2 वर्षे गेली, पण जेव्हा ते अगरबत्तीवाले आठवडाभर आले नाहीत तेव्हा मी अस्वस्थ झाली। घरी सगळे काळजीत होते। मग ते 8व्या दिवशी आले।
त्यांची दाढी वाढली होती. ते फक्त 8 दिवसांत खूप म्हातारे आणि कमकुवत दिसत होते. काय झाले बाबा? त्यांच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी मी अधीर झाली होती. तेव्हा बाबा मला म्हणाले, मुली माझी बायको गेली. माझी सर्वात मोठी चिंता संपली. माझ्यानंतर तिचे काय होईल? मला याची खूप काळजी वाटत होती. माझे कर्तव्य पूर्ण झाले. त्यासोबत बाबा निघून गेले. 2 दिवसांनी त्या बाबांनीही या जगाचा निरोप घेतला. तेवढ्यात मुलांच्या आवाजाने काजला तिच्या विचारांमधून बाहेर काढले. माझ्या दोन्ही बाजूला झोपलेली माझी दोन्ही मुले आपापसात भांडत होती. मला आईसोबत झोपायचे आहे. अशा प्रकारे मुले त्यांच्या पालकांना त्यांचे जग मानतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते एकतर हे जग उद्ध्वस्त करतात किंवा जिवंत असताना ते आगीत जाळण्यासाठी सोडून देतात. कधी कधी मी मुलांचे निष्पाप चेहरे पाहते. झोपताना ते खूप सुंदर दिसतात. कधी कधी मी खूप जवळून पाहिलेले सत्य अनुभवण्याचा प्रयत्न करते. काजल रात्रभर झोपू शकली नाही. सकाळी मुलांना शाळेत पाठवल्यानंतर ती घाईघाईने त्याच ठिकाणी गेली. जिथे तिला बाई तिथेच पडलेली दिसली. कोणीही तिला चांगली वागणूक दिली नाही. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. काजलचे डोळे अश्रूंनी भरले होते. तिने ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली आणि तिला जवळच्या रुग्णालयात नेले. तिने योग्य उपचार सुरू केले. हळूहळू ती बाई बरी होऊ लागली. काजल दररोज तिच्यासाठी जेवण आणत होती आणि स्वतःच्या हातांनी तिला खायला घालत होती. ती बाई फक्त काजलकडे पाहत होती पण ती काहीही बोलत नव्हती. हॉस्पिटलनंतर काजल तिला घरी घेऊन आली. पण तिने पाहिले की ती आई नेहमीच बाजूला बसून दुःखी होऊन तिच्या मुलीची वाट बघत होती. ती आई काजलच्या आत कुठेतरी तिच्या मुलीला शोधत होती. काजलने तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्नही केला पण तिला काही फायदा झाला नाही. म्हणून तिने तिच्या फोटोसह वर्तमानपत्रात एक बातमी प्रकाशित केली. मग काजल काही मिठाई आणि नाश्ता घेऊन त्या आईकडे आली. तिने काजलच्या डोक्यावर आशीर्वाद दिला पण ती रडत होती. काजलने पुन्हा एकदा तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारले. यावेळी त्या आईचे दुःख भरून आले आणि ती तिच्या भूतकाळात हरवली. ती तिच्या छोट्याशा जगात खूप आनंदी होती. तिची दोन्ही मुले आणि नवरा हेच तिचे संपूर्ण जग होते. पण कोणाला माहीत होते की तिच्यावर कशाची तरी वाईट नजर पडेल आणि तिचा नवरा तिला सोडून जाईल. नवऱ्याच्या मृत्यूनंतरची ही तिची दुसरी दिवाळी होती. सण साजरा करण्यासाठी तिचा नवरा तिला खूप बोलत असायचा. तिचा नवरा तिला 1 आठवडा आधीच त्रास देत असायचा. तू आपल्या मोलकरणीला लवकर बोलाव. कचोरी नमकीन पोळ्या तयार करून ठेव. माझी मुलगी वसतिगृहातून परत येण्यापूर्वी या सर्व गोष्टी तू तयार कर. घरात प्रवेश करताच तिला उत्सवाचा सुगंध येईल. तिचा नवरा स्वयंपाकघराच्या दारात उभा राहून देखरेख करत असायचा. मधुमेहामुळे साखरेशिवाय चहा पिणारे लोक सण येताच चवीने तडपडत असत. वडिलांची नोकरी मुलाला मिळाली होती परंतु त्यांची मुलगी पुण्यात काम करत होती. वेळ निघून गेला आणि दोन्ही मुलांचे लग्न झाले. विमलाजी त्यांच्या सुनेसोबत राहू लागल्या. दिवाळी जवळ येत होती तेव्हा त्यांची सून फोनवर बोलत होती. आगाई, मी तुला काय सांगू, सणाचा उल्लेख करताच मला घाम फुटतो. आता दिवाळी येत आहे. घरात साफसफाईची गरज आहे. मला कितीतरी गोष्टींची तयारी करायची आहे. या सगळ्याचा मला कंटाळा आला आहे. आता मला फक्त माझ्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत शहरात राहायचे आहे. मी शहरात राहिली तर मी बाजारातून सगळं काही विकत घेईन. पण नाही, माझ्या नवऱ्याने त्याच्या आईला इथे आणले आहे आणि तिला घरात ठेवले आहे. ही म्हातारी माझ्या हृदयावर बसली आहे. ती कधी मरेल हे मला समजत नाही, प्रीती तिच्या आईला सांगत होती. मग तिची आई बोलते, मला वाटत नाही की तुझी सासू इतक्या लवकर मरणार आहे. तुझे सासरे बघ कसे लवकर गेले. त्यांना तर काही आजारही नव्हता. पण तुझी सासू तर किती आजारी आहे. पण बघ ती किती आरामात जगत आहे. आणि सणाच्या वेळी तू एकटी का काम करशील. तू तुझ्या सासूला काम करायला सांग. दिवाळीच्या आधी तू तुझ्या ननंदेला नैनाला फोन कर आणि त्या दोघींना संपूर्ण घर स्वच्छ करायला सांग. तेव्हा प्रीती बोलते, आई तू बरोबर बोलत आहेस. मी ननंदेला तिच्या आईला भेटण्याच्या बहाण्याने फोन करते आणि इथे बोलावते. पण आई जर तुझ्या जावयाला कळले तर. तेव्हा तिची आई म्हणते, मुली तू माझ्यासारखीच साधी आहेस. तुला पण सहज भीती वाटते. आग हे जावयाला कसे कळेल. आपण त्यांना कोणीही सांगायचे नाही. असे बोलून त्यांनी फोन ठेवला. मग प्रीती तिच्या सासूला म्हणाली, आई ताई येऊन खूप दिवस झाले आहेत. काही दिवसांसाठी तुम्ही त्यांना इथे बोलवा.
तुम्हालाही बरे वाटेल. तेव्हा विमलाताई म्हणाल्या, सुनबाई, माझी मुलगी इथे येणे कठीण आहे. ती तिच्या सासरी एकटीच सगळे घर सांभाळते. मग प्रीती म्हणाली, आई तुम्ही अशा का बोलत आहात? जसे की मी घर सांभाळतच नाही. मी घरात सगळी कामे करते. हा काही मुलींना फक्त गोष्टी कशा घ्यायच्या हेच कळते. हा सगळ्या मुली माझ्यासारख्या नसतात. विमलाजींनी त्यांच्या मुलीला फोन केला. बेटा, खूप दिवस झाले आहेत, तू मला भेटायला आली नाहीस. तेव्हा नैना म्हणाली, आई मला 2 दिवसांची सुट्टी आहे, म्हणून मी शनिवारी तुला भेटायला येईन. मी 2 दिवस तुझ्या सोबत राहीन. ठीक आहे असे बोलून तिने फोन ठेवला. एका आठवड्यानंतर नैना तिच्या आईवडिलांच्या घरी आली. प्रीतीने तिला चहा नाश्ता दिला. विमलाजी आणि नैना दोघीही आश्चर्यचकित झाल्या. प्रीतीने विचारले, तुम्ही माझ्याकडे अशा का बघत आहात? जणू मी कधीच तुमच्यासाठी काही करत नाही. तेव्हा नैना म्हणाली, आग नाही नाही वहिनी, असे काही नाही. मग प्रीती म्हणाली, ताई तुम्ही फक्त आईंशी बोला, तोपर्यंत मी जेवण बनवते. असे बोलत प्रीती स्वयंपाकघरात गेली आणि त्यांना घरकाम कसे करायला लावायचे याचा विचार करू लागली. दुसऱ्या दिवशी प्रीती डोक्याला स्कार्फ बांधून स्वयंपाकघरात आली. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, सुनबाई तुला काय झालंय? तेव्हा ती म्हणाली, मी तुम्हाला काय सांगू आई, मला काल रात्रीपासून चक्कर येत आहे. घरी इतके काम असताना मी कशी आराम करू? तेव्हा विमलाजी म्हणाल्या, सुनबाई तू अशी का बोलत आहेस? तेव्हा प्रीती म्हणाली, आई तुम्ही विसरत आहात, दिवाळी येत आहे, खूप साफसफाई करायची आहे. मला पडदे धुवायचे आहेत, जाळे साफ करायचे आहेत आणि स्वयंपाकघर स्वच्छ करायचे आहे. माझ्याकडे मदत करण्यासाठी कोणी नाही. तेवढ्यात नैना खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, वहिनी तू थोडी विश्रांती घे. आई आणि मी सर्व साफसफाई करू आणि जेवणाबद्दल मी काहीतरी ऑर्डर करते. तेव्हा प्रीती म्हणाली, नका ताई, मी तुमच्याकडून काम कशी करून घेऊ शकते? आईंना वाईट वाटेल. तेव्हा नैना म्हणाली, आग वहिनी, आई काहीही बोलणार नाही, जा तू आराम कर. प्रीती हसली आणि तिथून निघून गेली. नैना आणि विमलाजी एक एक करून सर्व कामे करू लागल्या. रात्री काम संपेपर्यंत प्रीती खोलीतून बाहेर पडली नाही. विमलाजी म्हणाल्या, बेटा तू हे काम सोड. मला समजत आहे की या सर्व सुनेची युक्ती आहे, म्हणूनच तिने तुला इथे बोलावले आहे. तेव्हा नैना म्हणाली, ठीक आहे आई, तिच्यासाठी आपण अनोळखी आहोत, पण माझ्यासाठी हे घर आणि कुटुंब आपलेच आहे, म्हणून मला वाईट वाटत नाही. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, हे खरे आहे मुली, आपण सुनेसाठी अनोळखी का आहोत? तेव्हा नैना म्हणाली, ठीक आहे आई, आता जवळजवळ सर्व कामे संपली आहेत. आता फक्त पडदे धुवायचे आहेत. मी उद्या सकाळी लवकर उठून धुईन. आता तू आराम करू शकतेस. मी रात्रीचे जेवण बनवते. बिचारी नैना विचार करत होती, मुली आई वडिलांच्या घरी जातात आणि 2 दिवस आरामात आराम करतात, पण इथे मी खूप त्रास सहन करत आहे. मी माझ्या आईसाठी सर्व काही सहन करेन. दुसऱ्या दिवशी नैनाने घरातील सर्व पडदे धुतले. नाश्ता करून ती चहा घेऊन तिच्या भावाच्या दारावर ठोठावायला गेली. तेव्हा प्रीतीने विचारले, काय झाले ताई, तुम्ही का दार ठोठावत आहात? आज सुट्टी आहे. तुमच्या भावाला 1 दिवस सुट्टी मिळते आणि तुम्ही दार ठोठावत आहात. तेव्हा नैना म्हणाली, वहिनी सकाळचे 10 वाजले आहेत. मी नाश्ता बनवला आहे. मला वाटले जर मी तुम्हाला चहा दिला तर तुम्ही उठाल. तेव्हा प्रीती रागात म्हणाली, ठीक आहे, तुम्ही नाश्ता बनवला तर काय माझ्यावर मोठे उपकार केले नाही. तुम्ही फक्त माझ्यासाठी नाश्ता नाही बनवला, तुम्ही नाश्ता तुमच्या आईसाठी, तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी बनवला आहे. मग तुम्ही अशा बोलून का दाखवता? तेवढ्यात नैनाचा भाऊ विनोद बोलला, आग नैना तू बाहेर का उभी आहेस? तू आत ये. तेव्हा नैना म्हणाली, नको भाऊ, मी आईला नाश्ता देते, मग मीही निघून जाईन. आणि वहिनी मी घरातील सर्व पडदे आणि सोफे स्वच्छ केले आहेत. पडदे उन्हात टांगले आहेत, फक्त ते सुकले की तुम्ही आत घेऊन या, कारण मलाही निघायचे आहे. तेव्हा विनोद म्हणाला, नैना तू 2 दिवसांसाठी आली आहेस, मग तुला हे सगळं करण्याची गरज का होती? तेव्हा नैनाने सांगितले, भाऊ हे माझे स्वतःचे घर नाही का? मग स्वतःच्या घरात मला काम करायला लाज का वाटेल? काही सुना अशा असतात ज्या त्यांच्या आई वडिलांना स्वतःचे आणि सासू सासऱ्यांना परके मानतात, पण माझ्यासाठी माझे सासरचे लोक माझ्या आई वडिलांच्या सारखे आहेत. आईला नाश्ता करू दे. आईला नाश्ता दिल्यानंतर आईला औषध देऊन आणि सगळं व्यवस्थित करून नैना तिच्या सासरच्या घरी जायला निघाली.
आपल्या मुलीला जाताना पाहून विमलाजींचे डोळे पाणावले. तरीही प्रीती तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, बघ, मी तुला सांगितले होते की तिला फक्त काम कसे करून घ्यायचे हे माहीत आहे. तेव्हा नैना हसली आणि म्हणाली, आई, तू त्या गोष्टी विसरून जा. कोणाला काहीही वाटेल तरी तू स्वतःची काळजी घे. असे म्हणून नैना निघून गेली. दुसऱ्या दिवशी सुनेच्या आईने फोन केला. तेव्हा प्रीती हसत तिला सर्व काही सांगत होती. पुढच्या खोलीत बसलेल्या विमलाजी खूप दुःखी होत्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्या मनात बोलत होत्या, ही कसली सून आहे. ती तिच्या आई वडिलांना स्वतःचे आणि आम्हाला अनोळखी समजते. वेळ हळूहळू जात होता. 10 दिवसांनी नैनाचे सासरे गेले, ज्यामुळे विमलाजीही दुःखी झाल्या. संध्याकाळी प्रीती म्हणाली, आई, यावेळी आपल्याला नमकीन पोळ्या अशा खूप काही वस्तू बनवायच्या आहेत. तुमचे हातपाय दुखत आहेत असे मला काहीही चालणार नाही. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, सुनबाई, तू हे काय बोलत आहेस? तुला माहिती आहे ना, नैनाचे सासरे गेले आहेत. आपण असे सण कसे साजरे करू शकतो? तिच्या घरात शोक आहे आणि आपण आपल्या घरात दिवाळी साजरी कशी करायची? तेव्हा प्रीती म्हणाली, तिचे सासरे वारले आहेत, माझे नाही. मी माझ्या घरी सण का साजरे करू शकत नाही? जर मुलीच्या सासरच्या घरात मृत्यू झाला तर आपण वर्षभर सण का साजरे करायचे नाही? आणि आता किती दिवस झाले आहेत ते जाऊन? तुम्ही फक्त नाटक शोधता. बाजारात किती महागड्या मिठाई आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? अरे, तुमच्यामुळे घरात खूप खर्च होत आहे. आता तुम्ही परत तुमच्या मुलाचे खिसे रिकामे करण्याचा विचार करत आहात का? चला, आता तुम्ही सण साजरी करण्याची तयारी करा. विमलाजी मनाने खूप दुखावलेल्या होत्या. त्या त्यांच्या सुनसोबत स्वयंपाकघरात गेल्या. प्रीतीने सर्व साहित्य बाहेर काढले, क्षणभर त्यांच्यासोबत बसली आणि मग काहीतरी निमित्त करून तिथून निघून गेली. विमलाजींनी सर्व काही एकट्याने बनवले होते. मग त्यांनी त्यांच्या सुनेला हाक मारली, सुनबाई, मी एकटी गुजिया बनवू शकत नाही. तुलाही मला मदत करावी लागेल. तेव्हा प्रीती म्हणाली, मी आता जेवते म्हणून मी तुमची मदत करू शकणार नाही. नैनाताईंचे सासरे आताच का गेले हे मला समजत नाही. ते दिवाळीनंतर वारले असते, निदान ती येऊन तुम्हाला मदत करू शकली असती. सणाच्या दिवशी प्रीतीने सर्व मिठाई एका प्लेटमध्ये ठेवल्या. विमलाजी बाहेर आल्या आणि मिठाईंकडे बघत होत्या. तेव्हा प्रीतीने म्हटले, आई, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. न विचारता तुम्ही काहीही घेऊ नका. तुम्हाला आधीच कोलेस्ट्रॉल आहे. मी तुमच्यासाठी एका वेगळ्या डब्यात काही बताशा ठेवल्या आहेत. तुम्ही त्यासोबत काही मिठाई खाऊ शकता. असे म्हणत ती लोकांना मिठाई वाटण्यासाठी निघून गेली. वेळ निघून गेला. काही महिन्यांनी नवीन वर्ष येणार होते. एके दिवशी कामिनीजींनी फोन केला आणि म्हणाली, प्रीती, तुझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. त्या संध्याकाळी प्रीतीने तिच्या सासूबाईंना सांगितले, आई, मला काही दिवसांसाठी माझ्या आई वडिलांच्या घरी जायचे आहे. कृपया तुम्ही घराची काळजी घ्या. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, सुनबाई, तू लवकर ये. नवीन वर्ष येत आहे आणि तुला माहिती आहे की घरी पूजा आहे. तेव्हा प्रीती रागाने ओरडली, आई, तुम्ही वेड्या झाला आहात का? माझ्या वडिलांना तिथे बरे वाटत नाहीत आणि तुम्हाला पूजाची काळजी आहे. तुमच्या मुलीचे सासरे वारले होते तेव्हा तुम्ही शोक करत होतात. आता माझे वडील आजारी आहेत आणि तुम्हाला आता पूजा करायची आहे. तुम्हाला या घरात राहायचे आहे की मी तुम्हाला हाकलून देऊ? तेव्हा विनोद म्हणाला, प्रीती, तू माझ्या आईशी कशाबद्दल बोलत आहेस? तेव्हा प्रीती म्हणाली, तुझी आई वेडी झाली आहे. ती तिच्या मुलीचे घर स्वतःचे मानते आणि ती माझ्या आई वडिलांचा द्वेष करते. माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही. मी हे म्हणत आहे, तू तिला इथे आणल्याप्रमाणे तिला आता परत गावाला पाठव. आता मला तिचे तोंड पाहायचे नाही. तुझी आई इथे आल्यापासून माझे आयुष्य दुःखद बनवत आहे. रागाने कुरकुरत प्रीती तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. तेव्हा विनोद म्हणाला, आई, तू तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला माहिती आहे ती कशी आहे. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, बेटा, एक काम कर. तो म्हणाला, हो, सांग. बेटा, तू मला खरोखर गावात घेऊन चल. तिथे घर आणि शेती आहे. तिथे कशाचीही कमतरता नाही. मी तिथे घालवलेला सर्व वेळ तुझ्या वडिलांच्या आठवणीने घालवीन. मला इथे खूप एकटे वाटते. फक्त हे सांभाळ, तुझी बहीण या शहरात राहते म्हणून तू तिची काळजी घेत राहा. विनोदने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण विमलाजी म्हणाल्या, बेटा, जर तुला मी आनंदी राहावी असे वाटत असेल तर तू मला खरोखरच गावी घेऊन चल. तिथे मी कमी पैशात काम करू शकते
आणि मी सन्मानाने जगू शकते. विमलाजी बोलत असताना त्यांचे डोळे अश्रून निभरले. त्यांच्या मुलालाही असेच वाटले. तो म्हणाला, ठीक आहे आई, प्रीतीला येऊ दे. त्यानंतर मी तुला गावी घेऊन जाईन. 4 दिवसांनी प्रीती परत आली. विमलाजींनी सामान पॅक केले. विनोदही तयारी करत होता. तेव्हा प्रीतीने त्याला विचारले, तू कुठे जात आहेस? तेव्हा विनोदने उत्तर दिले, आईला गावी जायचे आहे. तुम्हा दोघींचे इथे चांगले जमत नाही. मी आईला गावी सोडण्याचा विचार करत आहे. तेव्हा प्रीतीने उत्तर दिले, तुम्ही वेडे झाला आहात का? जर तुमची आई गेली तर मला घरातील सर्व कामे करावी लागतील. तेव्हा तो म्हणाला, तुला फक्त आईने इथे काम करावे असे वाटते का? तेव्हा प्रीती म्हणाली, तुम्हाला समजत का नाही? जर ती गावात गेली तर तुम्ही सर्व काही गमावाल. त्याने विचारले, तुला काय म्हणायचे आहे? मग प्रीती म्हणाली, गावकरी तिच्या परत येण्याची वाट पाहत आहेत. आणि गावकरी आणि तुमची बहीण त्यांना आपल्या विरुद्ध भडकवतील आणि सर्व काही तुमच्या बहिणीच्या नावावर हस्तांतरित करतील. तुम्हाला काहीही मिळणार नाही. तुम्ही आपल्या मुलांचा विचार करा. आपण शक्य तितके काळ त्यांची सेवा केली. आता तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. कोणीतरी खरोखर असे म्हटले आहे की जेव्हा लोभ चावतो तेव्हा एखाद्याला ते कळत नाही. आता विवेकचे मन लोभाने भरले होते. त्याने विचारले, आई तू गावात काय करशील? तिथे तुझी काळजी कोण घेईल? आणि जर काही झाले तर मला नातेवाईकांचे ऐकावे लागेल. विमलाजींनी त्यांच्या सुनेकडे पाहिले तेव्हा त्या समजल्या. बेटा तू तिच्याशी सहमत आहेस का? मग प्रीती म्हणाली, नाही आई, आम्ही तुम्हाला तिथे एकटे पाठवू शकत नाही जिथे तुमची काळजी घेणारे कोणी नाही. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, पण सुनबाई मला इथे आराम वाटत नाही. मला असे वाटते की मी पिंजऱ्यात अडकली आहे. तेव्हा प्रीती क्षणभर थांबली. तिने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाली, ठीक आहे, आम्ही तुम्हाला आरामदायी वाटेल अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करू. पण तुम्ही इथे 2-3 दिवस राहा. व्यवस्था झाल्यावर मी तुम्हाला कळवीन. असे बोलत ती तिच्या खोलीत गेली. विमलाजींना त्यांच्या सुनेचे शब्द त्रास देऊ लागले. त्यांना शंका येऊ लागली. सुनेच्या मनात काहीतरी चाललंय, कारण ती नुकतीच तिच्या आई वडिलांच्या घरून परतली होती. त्या रात्री विनोदने विचारले, तू आईला सांगितले होतेस, पण तू आईला कुठे पाठवणार आहेस? तेव्हा प्रीती म्हणाली, तुझ्या बहिणीला फक्त वस्तू कशा घ्यायच्या हे माहीत आहे. आपण तिला वृद्धाश्रमात का पाठवू नये? पण आधी तुम्ही तिला जमीन आणि घराच्या कागदपत्रांवर सही करायला लावा, म्हणजे नंतर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. बिचाऱ्या विमलाजींना फसवून सर्व कागदपत्रांवर सही करायला लावली. मग सुनेने त्यांच्या दुधात काहीतरी मिसळले आणि त्यांना मध्यरात्री जंगलात सोडून दिले. जेव्हा विमलाजी जाग्या झाल्या तेव्हा त्या अस्वस्थ झाल्या. त्या दिवसापासून विमलाजींची मानसिक स्थितीही बिघडली. त्यांची गोष्ट सांगताना विमलाजी तुटून पडल्या, म्हणून काजलने त्यांना मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी नैनाने वर्तमानपत्र पाहिले तेव्हा तिच्या आईचा फोटो पाहून ती खूप दुःखी झाली. ती लगेच त्या पत्त्यावर गेली. मुलीला पाहून विमलाजी खूप रडू लागल्या. नैनाने काजलबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आणि तिच्या आईला तिच्या सासरच्या घरी आणले. नैना तिच्या भावाला धडा शिकवू इच्छित होती, त्यामुळे तिच्या आईने त्याच्यावर कारवाई करायला लावली. हे ऐकून दोघांनाही धक्का बसला. मुलगा आणि सून कल्पनाही करू शकत नव्हते की एक कमकुवत आई इतका कठोर निर्णय घेऊ शकते. प्रीतीने तिच्या मुलांना तिच्या आई वडिलांच्या घरी पाठवले आणि तिच्या ननंदेच्या घरी निघून गेली. ती आल्यावर तिने विमलाजींना वरांड्यावर 2-3 इतर महिलांसोबत हसताना पाहिले. आई, हा काय बालिशपणा आहे? तुम्ही आम्हाला न सांगता घर सोडलेत आणि इथे मजा करत आहात. मी ऐकले आहे की म्हातारपणात लोक वेडे होतात, पण तुमचे मन भरकटले आहे. त्या महिला म्हणू लागल्या, ही तिच्या सासूशी कशी बोलत असेल, म्हणूनच विमलाजी इथे आल्या. दुसरी एक म्हणाली, जर ती इथे अशी वागत असेल तर कल्पना करा की त्या एकट्या असताना त्यांना काय सहन करावे लागत असेल. तेव्हा विनोद म्हणाला, आई, आम्हाला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. तेव्हा विमलाजींनी त्याला चापट मारली आणि म्हणाल्या, मलाही तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते. तेव्हा मुलगा म्हणाला, तू काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहेस आई? तेव्हा विमलाजी म्हणाल्या, तुम्ही दोघांनी माझी मालमत्ता हडप केली आणि मला रस्त्यावर सोडले. एका अनोळखी व्यक्तीने मला पुन्हा जीवन दिले. मग प्रीती म्हणाली, तुम्ही आम्हाला न सांगता कोणालाही काहीही देऊ शकत नाही. विमलाजींनी आता त्यांच्या सुनेलाही चापट मारली आणि म्हणाल्या, ही मालमत्ता घेणारी तू कोण आहेस?
जी व्यक्ती तिच्या पालकांना स्वतःचे आणि आम्हाला अनोळखी मानते तिला मालमत्तेत वाटा कसा मिळू शकतो? तू इथून निघून जा, तुझ्यासारखी लोभी कोणी नाही, प्रीतीने विचारले. आई तुम्हाला काय म्हणायचे आहे? तेव्हा विमलाजी म्हणाल्या, जर तुला ऐकायचे असेल तर स्पष्टपणे ऐक. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझी मालमत्ता माझीच राहील. माझ्या मृत्यूनंतर शेती आणि जमिनीचा अर्धा भाग माझ्या मुलीकडे जाईल. तेव्हा प्रीती रागाने म्हणाली, आणि हे घर मी ते माझ्या मुलीच्या नावावर करत आहे, जेणेकरून माझ्या मृत्यूनंतर ती येथे वृद्ध महिलांसाठी आश्रम बांधू शकेल. तेव्हा प्रीती म्हणाली, तुम्ही तुमच्या मुलीला जमीन, शेती आणि घर काहीही देणार नाहीत, आणि आमच्याकडे काहीही नाही. तेव्हा विमलाजी म्हणाल्या, निर्लज्ज बाई, शेतीचे वार्षिक उत्पन्न कोणी ठेवले? तुम्ही आता येथून निघून जा. तुम्ही दोघेही आता माझी मालमत्ता परत करा, नाहीतर तुम्ही थेट तुरुंगात जाल. मुलगा आणि सून हात जोडून त्यांच्या आईची माफी मागत राहिले, पण विमलाजींनी त्यांना माफ केले नाही आणि उठून तिथून निघून गेल्या. विवेकने प्रीतीचा हात धरला आणि म्हणाला, चल, हे तुझ्या लोभाचे परिणाम आहे. तू माझे ऐकले नाहीस. आता शेवटी दोघांनाही सर्व काही परत करावे लागले आणि रिकाम्या हाताने त्यांना घरी परतावे लागले. विमलाजींनी काजलशी आपले नाते आईसारखे बनवले होते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा. जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.